नमस्कार मंडळी, मी नॅन्सीची मम्मी. नॅन्सीज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग आज बघूया आपण हैदराबादमधील त्रिपुरा पौर्णिमा. इकडे खूप वेगळ्या पद्धतीनं पौर्णिमा सेलिब्रेशन केलं जातं. आपल्या इकडे एवढं काही जास्त नसते महाराष्ट्रात, पण इकडे हैदराबाद, तेलंगणा, आंध्रा या साईडला खूप मोठी या पौर्णिमेला खूप मोठी पूजा केली जाते आणि महादेवाच्या मंदिरात वगैरे यात्रा भरल्यासारखी लोक एवढी जमा होतात की सांगूच नका. मी फर्स्ट टाइम हे सगळं फेस केलं आहे आणि अचानक मी नॅन्सीला घेऊन खाली खेळायला गेली होती. माझ्या इथे शेजारीच महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे गेल्यानंतर बघितली तर काय एवढी मोठी गर्दी. मग माझी मैत्रीण म्हणली चला आपण जाऊया, मी पूजा करायला चालले. मग मी तिच्याबरोबर असंच गेली आणि बघितली तर काय गर्दी आणि काय ते दिवे लावलेले. काय जण तर हजार दिवे लावतात. हा कार्तिक महिन्यात इकडं कार्तिक महिन्याला खूप मोठं महत्त्व दिलं जातं. आपल्या इकडं श्रावण महिन्यात कसं आपण उपवास केला जातो सोमवार, शनिवार वगैरे, तसं कार्तिक महिन्यातील इकडच्या स्त्रिया शुक्रवार केला जातो ते. आणि आपल्यासारखं सोमवारी कसं आपण करतो तसं हे करतात सगळं व्रत वगैरे. आणि कार्तिक महिना पूर्णपणे इकडं असा नॉनव्हेजसाठी वगैरे पाळला जातो, खात नाहीत. एवढं सगळं त्यांना सवय असते नॉनव्हेजची, पण कार्तिक महिन्यात काही सुद्धा खात नाहीत. आणि ही त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये तुळशीचा आपण तुळशी विवाह करतो त्याचप्रमाणे तुळशीच्या तिथे रांगोळी वगैरे करायची, फुलांनी वगैरे सजावट करून नंतर इकडे त्या दिवशी आवळ्याला जास्त महत्त्व असते. आवळ्यानं रांगोळी वगैरे काढायची आणि ती 5 पानं घ्यायची. त्या पानांवर प्रत्येकी फुलं, आवळा वगैरे ठेवायची आणि त्याच्यावर दिवे लावायचं देवापाशी जाऊन. आणि तुळशीपाशी कुणी 21, 51, 101, 1000, 2000 असं ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार लावतात. इकडं काय मंदिराजवळ बघितलं तर सगळे मंदिराच्या साईडनी कडेने सगळीकडं दिवेच लावले होते. आणि ह्या मंदिरात महादेवाची पालखी पण कुठल्या तरी दुसऱ्या मंदिरात जाऊन वाजवत वगैरे घेऊन जातात आणि नंतर तिथून आणतात. आणि आपण रावणाचा वध कसा केला जातो तसं त्या मंदिराच्या बाहेर गेटच्या जवळ एक खांब पेटवलेला असतो आणि त्या पेटवलेल्या त्या खांबाच्या आतून पालखीला बाहेर नेलेली आतमध्ये आणतात. आणि तुम्ही बघू शकताय तिथं आहे. आणि ही सगळे दिवे लावलात. मी काय घेऊन गेली नव्हती, असंच गेली होती खाली फिरत. सगळ्या बायका ओके मध्ये रेडी वगैरे होऊन आल्या होत्या आणि खूप सुंदर मेकअप वगैरे करून आल्या होत्या. ही तर माझी एक मैत्रीण आहे, उद्भवची मम्मी, ती इथं पूजा करते. तिनं पूजा केली होती तीच आम्ही पण तिच्याप्रमाणे तिनं पूजा केली, त्याला हळदी कुंकू वगैरे लावून पाया पडून दर्शन घेऊन आलो. मग अशा प्रकारे इकडे त्रिपुरा पौर्णिमा सेलिब्रेशन केली जाते. खूप जोरात होती बरं का. मी फर्स्ट टाइमच बघितलं होतं हे सगळं. खूप छान वाटलं. खूप गर्दी, मला काय माहितीच नव्हतं. व्हिडिओ काय व्यवस्थित शूट करता आला नाही आणि त्यात ही नॅन्सी फार त्रास देत होती. नॅन्सीला गर्दी बघितलं का काही सहन होत नाही, लगेच उचलून घे म्हणती आणि त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शूट काही करता आला नाही. मला जसं जमलं तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.